राष्ट्रवादीतर्फे शिवजयंतीनिमित्त स्वराज सप्ताह जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे पुस्तक प्रकाशनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवजयंतीनिमित्त स्वराज सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे। त्या संदर्भात शिवजयंती स्वराज्य सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे, कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी आज दिली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य सप्ताह राज्यभर साजरा करण्यात येणार। राज्यभर प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावर शिवजयंतीनिमित्त राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबांचे स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहर, मिरज, कुपवाड शहर स्वराज्य सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। या निमित्ताने स्वराज्य चित्ररथ सर्व शहरातून फिरवणे व त्यातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिवजयंतीनिमित्त राज्यातील नागरिकांना केलेलं आवाहन व स्वराज्य शक्तीचे पत्रक सर्वत्र वाटणं, पोवाडा सादरीकरण करणं, शिवरायांच्या इतिहासावर पुस्तक प्रदर्शन, रयतेचा मेळावा, शिवरायांच्या इतिहासाचे पुस्तके मोफत वाटप, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, पालखी सोहळा, क्रॉस कंट्री स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसराची स्वच्छता व विविध ठिकाणी स्वराज्य पताका, ध्वज व आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। या प्रसंगी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला, महिला कार्याध्यक्ष आयशा शेख, कार्याध्यक्ष तौफिक शेख, महिला प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील, जयश्री भोसले, शहर जिल्हा उपाध्यक्ष नीता काळे, शुभांगी वेद पाठक व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। शिवजयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यभर शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्यानुसार 12 ते 19 असा सप्ताह, त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, महिलांच्या दांडपट्ट्याच्या स्पर्धा असतील किंवा पालखी सोहळा, त्याच्यानंतर गडकिल्ल्यांची साफसफाई, गडकिल्ल्यावरती तरुणांना पाठवण्याची मोहीम, त्याचबरोबर अशा अनेक कार्यक्रम छत्रपतींच्या साजेशे असे कार्यक्रम या 7 दिवसामध्ये आम्ही घेत आहोत। त्याच्यामध्ये सांगलीमध्ये आज छत्रपती आणि रयत यांचं काय नातं होतं त्याच्यावरती आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे। 100 फुटीला MSCB जवळ ते व्याख्यान आज होईल। त्याच्यानंतर उद्या कुपवाडला महिला मेळावा आयोजित केलेला आहे आणि तिथंच छत्रपतींची पालखी निघणार आहे। त्याचबरोबर तिथंच दांडपट्टा मुलींचा खेळ तिथं दाखवणार आहेत। त्यानंतर मिरजमध्ये रांगोळी स्पर्धा होणार आहे आणि 19 तारखेला परत आपण शिवजयंती साजरी करणार आहोत। आम्ही काही छत्रपतींचे स्टिकर्स गाड्यांच्यावरती लावतोय। त्याचबरोबर त्यांची जी पूर्वीची झेंडा, ज्याला पताका म्हणतो आपण, एक पाती पताका, ते पण आम्ही चौकामध्ये आणि रस्त्याला वेगवेगळ्या ठिकाणी लावून शिवजयंतीचा उत्साह जोरात साजरा करण्याचा कार्यक्रम अजितदादांनी आम्हाला दिल्याप्रमाणे आम्ही साजरा करतोय। त्याच्यामध्ये आमचे सगळे कार्यकारिणीचे सदस्य असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्ह्यातले जेवढे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वच त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येकाने त्याची वेगवेगळी जबाबदारी उचललेली आहे आणि एखादा पक्ष पहिल्यांदाच मला असं वाटतंय की 7 दिवस पूर्ण राज्यामध्ये छत्रपतींच्या इतिहासाला समोर ठेवून कार्यक्रम आपण हे सगळे आयोजित केलेले आहेत की जेणेकरून छत्रपतींच्या इतिहासाला परत एकदा उजाळा मिळावा। छत्रपतींचं राज्य हे सर्व धर्म समभावाचं राज्य होतं, जातीपातीला त्यात थारा नव्हता। एवढंच नव्हे तर छत्रपतींच्या मागं उभा राहणाऱ्यांचे जर हे बघितलं आपण तर 18 पगड जाती सगळ्या छत्रपतींच्या मागं उभा होत्या
रयतेचं राज्य, रयतेचा राजा असं आम्ही त्याच्यामध्ये एक स्लोगन तयार केलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हा सप्ताह साजरा करत आहोत। या सप्ताहाच्या मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो।